चा खेळ जसा सुरुवात होईल आवाज असेल रायगडातील दिग्गज समालोचक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक अशा मोठमोठ्या स्पर्धा यांच्या आवाजाने दुमदुमतायत असे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे बोलतोय. थँक्यू. Thank you so much. ही स्पर्धा जरूर निरोप घेईल, परंतु आज मात्र चॅम्पियन कोण आहे याची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील. आणि तळोज याची नाईट स्पर्धा म्हटली की मोठ्या संख्येनं खरं तर क्रीडा रसिक आणि आज खरं तर ती गर्दी पाहायला मिळेल संपूर्ण क्रीडांगणाच्या भोवती. 5 तारखेला सुरुवात झाली या स्पर्धेला आणि आज ही स्पर्धा निरोप घेईल. आज शेवटची रात्र आहे आणि त्यामधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी एकटपाडा. टॉस जिंकलाय तो एकटपाडा संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलं षटक घेऊन किरवली टीम कडून नवनाथ गायकर आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक गुलशन पाटील किरवली आडिवलीचे उत्कृष्ट स्कोरर आणि आमच्या संवेद प्रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं tenniscricket.in च्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल इकडे मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलाच बॉलवर फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु इकडे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर बराच दाबात जाऊन वेदांना हा झेल टिपला आणि पहिलाच बॉलवर मोठा अडथळा दूर केलाय. साहिलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूमध्ये. सुरुवात झाले पहिलाच बॉलवर मात्र पहिली विकेट गमावले. ती गावदेवी एकटपाडा टीम सलामीवीर साहिल गायकर ज्याला भोपळाही फोडू दिला नाहीये आणि नवनाथ गायकरनं मात्र सुरुवात दमदार केले किरवलीसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना सतीश रुपेकर, एका बाजूला मंगेश गायकर आहेत नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र ओपनर 0 वर बाद झाल्यानंतर ऍज ओपनच करावं लागेल ते सतीशला. सतीश यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. बॉल गॅप मध्ये आहे. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. पहिला चौकार एकटपाडा टीम साठी. मध्ये खातं उघडलंय रुपेकरनं. पहिलाच बॉलवर चौकारानं. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता मात्र दोन्ही फिल्डर ऑन साइडला घेण्यात आलेत, कारण पहिलं एकमेव षटक मिळेल. 4 ओव्हरची मॅच असल्या कारणानं एकच ओव्हर असेल. जे सर्कलचं रिस्ट्रिक्शन असेल, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. बाकी सगळे फिल्डर आतमध्ये. गोलंदाज नवनाथ तयार. नवनाथचा हा बॉल थोडासा क्रॉस पॉइंट खेळण्यासाठी गेले होते मिडॉनच्या दिशेमध्ये. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. ती 5 या आकड्यावर. 5 ऑन अ बोट. मंगेशला आता मात्र स्ट्राईक मिळेल आणि त्याच्याकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील या मॅच मध्ये. कारण टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचमुळे कुठेतरी दुसऱ्या सत्रामध्ये किरवली संघाला चेसिंग करताना थोडासा दबाव टाकायचा या रणनीतीने मात्र एकटपाडा संघ मैदानामध्ये उतरलाय, परंतु त्यासाठी मात्र आघाडीच्या फलंदाजांना चांगली
कामगिरी करावी लागेल, चांगल्या धावा उभाराव्या लागतील, तरच कुठेतरी मात्र गोलंदाजांना एक पाठबळ तुम्हाला द्यावं लागेल आणि ते पाठबळ देण्याचं काम मात्र सलामीवीरांकडून झालं पाहिजे. हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता अँगल आहे. नवनाथ म्हटला की लेफ्ट माउथ विकेटने गोलंदाजी करतोय. एक अचूक टप्प्यावर चेंडू पडला. लेंथ बॉल तर बऱ्याच वेळेला चेंडू बाहेर वळतात, त्याचे चांगले आउट स्विंग होतात. चांगले लेग ब्रेक बॉलिंग तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते नवनाथ गायकर कडून. आणि असाच एक चेंडू इकडे मात्र कम्प्लिटली बीट केलाय मंगेशला. 5 धावा झाल्यात आतापर्यंत एकटपडा टीमच्या धावफलकावर. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 4 चेंडू संपलेत. नवनाथ पुन्हा एकदा हलक्या हातानं स्टिअर केलं होतं पॉइंटला. सिंगल साठी गेला. इकडे मात्र थोडासा बॅकअप नव्हतं, बराच पुढे गेला होता पॉपिंग ग्रुपच्या खरं तर मंगेश, परंतु इकडे आणखीन एक धाव मिळाली. या 2 धावा प्राप्त झाल्यात. जशी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे येते, शेवटच्या टप्प्यामध्ये येते आणि त्यावेळेस मात्र एक एक धावेला सुद्धा फार महत्व प्राप्त होत असतं आणि सिंगल्स तुम्हाला वाचवाव्या लागतील. इकडे मात्र एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्येच म्हणावी लागेल इकडे बहाल केले. प्रवीण पवार सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. गोलंदाज नवनाथ पुन्हा एकदा ऑन साइडला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता मंगेशचा तडाखा षटकार. या स्पर्धेमध्ये तडाखेबंद खेळ केला होता पहिलाच मॅच मध्ये आणि तीच इनिंग आता मात्र त्याला आठवावी लागेल. आणि तसाच जर खेळ झाला तर नक्कीच एक मोठं लक्ष किरवली संघासमोर मात्र उभं टाकता येईल आणि त्याच प्रयत्नामध्ये आहे मंगेश. 3 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान. दुसऱ्या बाजूला सतीश रुपेकरनं 2 बॉलमध्ये 5 धावा कंप्लीट केल्यात. पहिली विकेट पहिलाच बॉलवर आली होती. जवळ दुसऱ्या षटकाकडे गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दुसरं षटक घेऊन किरवली टीम कडून सागर पाटील. सागर पाटील, सागरचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला होता कव्हर्सला. थोडासा मिसक्यूट होता परंतु धावत पुढे गेले होते योगेश, परंतु तदनंतर रन्स प्राप्त झाल्या. त्या 2 दुहेरी धावांचं योगदान. प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु थोडा वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. कुठेतरी ती संधी उत्पन्न झाली होती परंतु पोहोचू शकलेली नाहीयेत आणि या 2 धावेने टीमची टोटल 15 वर. 15 ऑन बोर्ड. सागर पाटील आणखीन एक त्याचा गोलंदाज. नुकतीच किरवली नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर राहिला आहे गोलंदाज. ऑन साइडला स्लॉक स्वीप केले, बॉलला पाठवलाय. उंच गेला आणि तेवढाच दूरवर रुपेकरच्या बॅट मधून येतोय हा तडाखेबंद फटका षटकार. संदीपजी पाटील यांच्यावर आधारित सुंदर असं गीत जे जितू. ओ यावेळेस पात्र थोडासा लेग स्टिक वर फुल लेंथ होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंप सोडून चाललेला हा स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. सत्यवान काकडे आहेत थार विजेते. स्पर्धेमध्ये पंचांचं कार्य पाहतात त्यांच्या समवेत सुनील पाटील सर मुरबी. ओ इकडे मिसकूट झालाय, संधी मिळाले आणि या सिरीज जेल टिपलाय.
हवा होता इकडे मात्र ब्रेक थ्रू अखेरीस जोडी फोडले. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल गावदेवी एकाटपाडा टीमला. रुपेकर मैदानाच्या बाहेर. रुपेकर बाद झालाय. 13 धाबांची त्याची खेळी संपुष्टात आणले. गोलंदाज सागर पाटीलला मात्र ही सफलता प्राप्त झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश गायकर इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय. सध्याच्या घडीला 22 वर 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती गावदेवी एकटपाडा टीमची. सागरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. निघून गेले सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या टप्प्यावर चेंडू पडला. तेवढाच वेगानं थोडासा स्पीड झाला. इथून मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर नक्कीच ही खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्य सुद्धा करते. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं कमबॅक मात्र या ओव्हर मध्ये झालंय. षटकार जरूर पडला होता एक, परंतु तदनंतर पाठीमागच्या 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर बॉल डॉट गेले तर फार कठीण होईल. पहिल्या षटकामध्ये 2 डॉट बॉल पाहायला मिळाले होते. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल्स आलेत आणि त्याचमुळे 2 षटकं संपलेली नाहीयेत. आणि तोपर्यंत एकाटपाडा टीम 5 डॉट बॉल खेळून मोकळी झाली. इकडे लक्ष द्यावं लागेल. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह यावेळेस मात्र पॉइंट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कव्हरला सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर गावदेवी एकटपाडा 2 गडी बाद 23 धावा. थँक्यू डीजे. 2 ओव्हर्स नंतर 23 धावा. वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ बाकी. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 23. आणखीन एवढ्या धावा जर आल्या. ओ द सर्व्स यावेळेस लॉफ्ट केले बॉलला स्ट्रेट टू द लॉंग ऑफ अँड विकेट डाऊन. तिसरा धक्का लागला इकडे मात्र 23 या धावसंख्येवर. आणखीन एक मोरा गमावलाय तो गावदेवी एकटपाडा टीमनं. हॅलो हॅलो. चला, बामणडोंगरी आणि पेठ संघाच्या संघनायकांना सूचना आहे की आपण लगेचच उपस्थिती दाखवायची. बघा, यानंतर लगेच सामना आपला असेल याची नोंद घ्या. हा, जो वेळ दिलाय त्या वेळेनुसार आपल्याला इथे पोहोचणं गरजेचं आहे. कारण 3 टीम सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाल्यात. याची नोंद घ्या आपण. म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. त्यासाठी आपण इथे उपस्थिती दाखवा लगेच. त्यानंतर लगेच टॉस केला जाईल इनिंग ब्रेक नंतर. पेठ आणि बामणडोंगरी. तरेला पहिलाच बॉलवर विकेट प्राप्त झाले. ओ यावेळेस मात्र वेगानं बॉल सुद्धा स्पीडली होता, परंतु पाठीमागे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पॉइंट लेगला 9 राहत होते. कारण इथून बॉल निसटला असता तर आउटफील्ड फास्ट आहे. पाठीमागे सरळ 4 मिळाल्या असत्या. सिंगल अली धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर गोज टू 24. 24 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच बी रेडी. वेळेमध्ये पोहोचा. बामणडोंगरी विरुद्ध RCC पेठ.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण क्षणार्धात तिकडे धाव घ्या. इनिंग ब्रेक्स, 1.5 ओव्हरचा खेळ बाकी ऑलमोस्ट लगेचच टॉस केला जाईल. समोर समोर ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला. ओ टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती, परंतु इकडे मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, संकेत होता, सिंगल झाली त्याच कारणास्तव वेदांत तरे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये 2च जाबा आल्यात. वेदांतला हेच करायचंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचंय इकडपाडा संघाच्या फलंदाजाला. ओ यावेळेस मात्र शॉट चांगला, इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी षटकार. पॅट मधून मात्र एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 31 या आकड्यावर 31 रन्स ऑन अ बोर्ड. वेदांत तरे त्याच्यावर मात्र षटकार आलाय राईट अप ऑफ द विकेट न. शॉर्ट बॉल आहे, पूलचा प्रयत्न, फटका मिसक्यूट झालाय आणि विकेट किपर जस्ट टिपलाय झेल. इकडे मात्र बाद व्हावं लागेल. जीशान सैफीला मात्र पुढच्याच बॉलवर झेल बाद केलाय. आणखीन एक धक्का लागेल गावदेवी एकटपाटा टीमला. पर यहाँ पर सोबान असलम पटेल, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत है. ये मंच के ऊपर स्वागत है सोबान जी, वेलकम. तो हमारे फैसल रूफिंग सॉल्यूशन के मैनेजिंग डायरेक्टर सलीम भाई रहमानी ये भी यहाँ पर कुछ देर में आने वाले हैं, उनका भी स्वागत रहेगा. काफी बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए उनका भी है. 31 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाजांना बाद केले या ओव्हरमध्ये वेदांत तरेनं. 8 धावा आल्यात आतापर्यंत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेहांकित रुपेकर. फुल लाईन तो ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. कोणी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. मंगेशला स्ट्राईक हवी आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर गावदेवी एकटपाटा टीमची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 31 धावा. हा बघा, आमचे मुबीन शेठ पटेल यांचे जावई इद्रिस इरबान कमरुद्दीन इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. श्री मुबीन शेठ यांचे जावई इद्रिस इरबान कमरुद्दीन यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. कल्पेश तरे चौथं आणि अंतिम षटक करेल. वेदांत तरे यांचे बंधुराज, मोठे बंधू गोलंदाजी ट्रॅक मध्ये एकाच संघामध्ये तरे फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर वडील असतील, काका असतील, एकाच संघामधून खेळतात. ओ यावेळेस मात्र यासाठी मंगेशला स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. हा गगनभेदी षटकार.
जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. निदान 45च्या आसपास 45 एक चांगली टोटल ठरू शकेल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि तेच करायचं आणि त्यासाठीच मात्र शेवटपर्यंत उभा राहिलाय मंगेश. सलामीला आलेला फलंदाज पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेच्या ज्यानं अर्धशतक झळकावलं होतं. हो फुल लाईन तो होता. इकडे मात्र थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल वेगानं निघून गेलं सरळ विकेट किपरला बीट करत. फाइंडिंगला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिकडे कोणती धाव नाहीये डॉट बॉल, कारण बऱ्याच वेळेला वेगाने येणारे चेंडू पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग डोळ्यामध्ये तेल घालून फिल्डिंग करावी लागते. लेदर विकेट आहे केपीसी ग्राउंड इनामपुरी. अनेक खरं तर यंगस्टार युवा खेळाडू या मैदानावर सातत्यानं सराव करत असतात. लेदर क्रिकेटचं भविष्य घडवणारं हे क्रीडांगण आहे, हे मैदान आहे. यंगस्टार आणि लहान खेळाडू या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचमुळे एक पिढी घडवण्याचं कार्य केपीसी ग्राउंड इनामपुरीचे मैदान मात्र करत असते आणि त्याच मैदानावर रंगणारी शेट्टू 11 ट्रॉफी 2026. फुल लाईन डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह सरळ भिरकावून दिलाय. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. मंगेशच्या पॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. थोडस पुढे केला होता कल्पेशनं, अगदी स्लॉट मध्ये दिला होता. स्ट्रेट ड्राईव्हचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. फुल टॉस होता इकडे मात्र बीट झालाय, परंतु फाईन लेगला मात्र स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. वेग प्रचंड आहे कल्पेशचा. हा पहा इथे मात्र विकेट किपर बीट झाले होते. इकडे जर फाईन लेगला फिल्डरच्या पायाला लागला नसता तर कदाचित आणखीन 4 मिळाल्या असत्या. बखास पासून 3 वेळा फाईन लेगला 3 चौकार अडवलेत. भले ते कसेही अडवा, परंतु ते फार महत्वाच्या धावा आहेत ज्या नवनाथनं मात्र वाचवल्यात. परंतु इकडे मात्र ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. आणखीन एक टोले जंग फटका षटकार. हॅलो हा बघा, एक गाडी नंबर 4243 ती जरा साईडला घ्या. बघा जरा 4243 थोडी साईडला घ्या. तो कंटेनर जरा आतमध्ये येतोय. चला इकडे शेवटच्या बॉलवर विकेट आले, परंतु अर्धशतक मात्र जरूर लागलंय. ते गावदेवी एकाटपणा टीमच्या धावफलकावर बरोबर 50 धावा पूर्ण केल्या. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली टोटल उभी केले. एकाटपणा टीमनं 51 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी. ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली टीमला थोडा घाम गाळावा लागेल. इतकी सोपी लढाई नसेल, परंतु प्रयत्न करावे लागतील. मोठी स्पर्धा आपण घेतोय, तेव्हा 2 लाख रुपयांची स्पर्धा आहे आणि या स्पर्धा जिंकायची म्हटली तर थोडंसं आव्हान मात्र तुमच्या समोर जरूर असेल. परंतु पाहूया एकाटपणा टीमनं खरं तर ही धावसंख्या डिफेंड करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला होता आणि त्यामुळे कशा पद्धतीनं डिफेंड केला जाईल. परंतु टॉस केला जाईल. एका बाजूला असेल RCC पेठ आणि दुसऱ्या बाजूला जीवदानी बामणडोंगरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा. बॉलिंग अनालिसिस आपल्या टीव्ही स्क्रीनवर. 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. 51 पहिल्या नवनाथनं षटक टाकलं होतं. 13 धावा दिल्या होत्या. 1 विकेट प्राप्त केली होती. त्यानंतर सागर पाटीलनं 10 धावांचं षटक हाताळलं. 1 विकेट. वेदांत तरेनं 8 धावा दिल्या होत्या. त्यानं सगळ्यात चांगली बॉलिंग केली. 2 विकेट्स प्राप्त केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये कल्पेश तरेवर 3 षटकार बसले. 19 धावा त्यानं खर्च केल्या. अशा पद्धतीनं 50 धावा पूर्ण केल्या
त्या गावदेवी एक आठवडा टीमनं आणि आता मात्र 51 धावांचं टार्गेट असेल. तर बामणडोंगरी आणि आरसीसी पेठ दोन टीमचे कॅप्टन आपण थोडंसं सिरियस व्हा आणि लगेचच टॉससाठी या. येस, धन्यवाद दीपक. चला आरसीसी पेठ आणि बामणडोंगरी दोन्ही टीम नाही आहेत म्हणून काल मी एकच काढणार होतो, बरं झालं असतं. आणि पुढच्या ज्या तिन्ही टीम आहेत बघा, रुंजन जयदुर्गा रुंजन बी, जितू इलेवन जयहनुमान नेरे आणि परेश 11 मोहल्ला पनवेल, या तिन्ही टीमला देखील सूचना आहे, आपल्याला देखील इथे उपस्थित राहायचं आहे. आज कोणाची वाट पाहिली जाणार नाहीये. डायरेक्ट आम्ही चिठ्ठ्या उडवू, जे ज्या टीम असतील त्यांच्या चिठ्ठ्या उडवू, जे नसतील त्यांना मात्र सामना खेळण्यासाठी ठेवण्यात येईल, याची नोंद घ्या. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रशांत पाटील आणि नवनाथ गायकर. तर पहिलं षटक घेऊन साहिल गायकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सुपर 10चा हा सामना, इथून मात्र जिंकणारा संघ सरळ सुपर 5 मध्ये दाखल होईल आणि ट्रॉफीसाठी क्वालिफाय होणार आहे. आणि त्यामुळं दोन्ही टीमसाठी ही लढत फार महत्वाची असेल, कारण जो काही प्रयत्न मात्र पहिल्यांदा लीग स्टेजला आपण केलाय आणि या विजयाशिवाय एकही ट्रॉफी मिळणार नाहीये. आणि त्याचमुळे अतिशय महत्वाची लढत मात्र पाहायला मिळेल. साहिल गायकरनं पहिलाच बॉलमध्ये 1 रन दिले. इकडे मात्र खातं उघडलंय ते किरवली टीमचं प्रशांत पाटील, ज्याच्यावर मोठी धुरा असेल या बादची. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल इकडे मात्र ड्राईव्ह केला, मिडॉनला बीट करत बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेडू सीमा पार 4. नवनाथच्या बॅटमधून मात्र पहिलाच बॉलवर चौकार आलाय. साहिलचा हा चेंडू इकडे मात्र बीट करत गेलाय. चांगलं कमबॅक म्हणता येईल साहिल कडून. पहा, थोडासा अँगल बनवला होता राऊंड स्टम्प्स गोलंदाजी करताना.
टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तेरधाव चेंडूची सांगता 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच पावन डोंगरी आणि आरसीसी पेठ. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज कम अप फॉर द स्टॅड. आणखीन एकदा टायमिंग चुकलंय नवनाथचं. पाहू पुन्हा एकदा. असो चेंडू होता इकडे मात्र क्रॉस फटका खेळण्यासाठी गेला होता. यस, तो इस टूर्नामेंट के हमारे सर्वा जिनके माध्यम से जबरदस्त तामझाम देख रहे हैं, हमारे सबके चहेते शेट्टू, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है. हमारे सब मैनेजमेंट कमेटी, शेट्टू पटेल, ताबिश पटेल, सफवान कोंगारी, फैसल पटेल, इरबाज पटेल और सलमान, इनका भी स्वागत है. साथ भी आए हैं, आपका भी स्वागत. आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम साहिल गायकर. हा लगातारचा तिसरा डॉट बॉल आहे. चौकार येऊन फायदा झालेला नाहीये नवनाथ गायकरला, कारण 4 बॉल मध्ये 4 ही त्याची आकडेवारी आता मात्र आहे. अचूक टप्प्यावर साहिल गोलंदाजी करतोय. थोडासा इकडे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम साहिल गायकर. काय षटक हाताळलंय. या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5च धावा दिल्या आहेत आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढवलंय. ते ओमनर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड बिनबाद 5 धावा येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 46 ची गरज. हेलो, क्या बात है. देखिए यहाँ पर हमारे तलोजा की अनबान शान, काफी बड़ा योगदान जिनका हमेशा रहता है. नाइट प्रतियोगिता बोलेंगे तो निश्चित तौर पे एक नाम हमेशा सबके जुबान के ऊपर होता है. हमारे सम्माननीय जव्वा शेठ पटेल साहब का यहाँ पर आगमन हो चुका है और उनके साथ उनके पोते हमदान भी आ चुके हैं. या जव्वा सेठ, कल बहुत इंतजार किया हमने आपका, लेकिन बिल्कुल आज फाइनल की रात, जश्न की रात, और बिल्कुल यहाँ पर जव्वा सेठ यहाँ पर तशरीफ ला चुके और उनके लड़के भी यहाँ पर आए हैं. असीम आइए, स्वागत है असीम आपका भी. मंगेश गायकर दुसरं षटक घेऊन राऊंड स्टम्प्स. आणखीन एक डॉट बॉल. अचूक टप्पावर गोलंदाजी सुरू आहे. सध्याच्या घडीला बरोबर अँगल बदलून गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे आतापर्यंत अपयश येताना दिसलं. एक चौकार जरूर आला होता किरवलीसाठी, परंतु त्यानंतर आपण बघितलं तर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय आणि त्याचमुळे 51 साठी आता मात्र फार मोठा संघर्ष आढळलाय. आणखीन एक डॉट बॉल. इकडे अपील सुद्धा पाहायला मिळाली होती. निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला खेळतात सलामीवीर. पहा पुन्हा एकदा तोच अँगल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेत निघतोय. हेच घडलं पाठीमागच्या ओव्हरमध्ये साहिल गायकरच्या गोलंदाजीवर शेवटचे 4 डॉट बॉल्स पाहायला मिळाले होते आणि मंगेश गायकरनं सुद्धा ओव्हरला सुरुवात करताना पहिले 2 डॉट बॉल आणि त्याचमुळे आता मात्र थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये दिसतोय गावदेवी एकाटपाडा संघ. लेफ्ट केला होता बॉल आउटसाइड. ऑस्टन पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. बऱ्याच वेळेला अँगल जेव्हा टाकता तुम्ही थोडासा ऑप्स्टनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मात्र बऱ्याच वेळेला गोलंदाजाचा असतो आणि त्याच्यामध्ये एखाद दुसरा व्हाईट बॉल गेला तरी फारसा फरक पडत नाही, परंतु कधी कधी डॉट बॉल आला तर त्या डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर मात्र बऱ्याच वेळेला कठीण होऊन जातं. समोर खेचला फटका आणि इकडे मात्र चांगला स्ट्रॉप. इकडे उंच उडी मारत लॉंग ऑफला सतीश मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुपर सेव्ह होता तिकडे. पहा पुन्हा एकदा रिप्ले मधून टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून असं वाटत होतं एका सिच्युएशनला चेंडू बाहेर जाईल. वाड एक स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. सुपर फिल्डिंग आहे. झेल नाही परंतु धावा वाचवणं गरजेचं होतं आणि तेच त्यानं केलंय. नव्हतं इकडे झेल घेणं. सेव्ह होणंच हे महत्वाचं होतं आणि तो सेव्ह मात्र पाहायला मिळालाय आणि इकडे मात्र मोठा फटका सुद्धा अडलाय आणि किरवली संघाचं आता टेन्शन वाढत चाललंय. 7 धावा झाल्यात आतापर्यंत धाव फलकावर. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे.
44 रिक्वायर्ड. नवनाथ गायकरला काहीतरी करावं लागेल. अगोदरच पहिल्या षटकामधलं अपयश त्याच्या डोक्यामध्ये अजूनही घोंगावत असेल. तर ते 4 डॉट बॉल आणि त्या 4 डॉट बॉल मुळे आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट वाढलाय तो किरवलीसाठी. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो इकडे. मात्र वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. टीम मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धाबीच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड 8 या आकड्यावर. इस जरा स्टेज के ऊपर जो कुछ थोड़े आप खा रहे तो कचरे का थोड़ा ध्यान रखिए क्योंकि आज मेहमान ज्यादा आने वाले हैं मंच के ऊपर. प्रशांत पाटील बाद झालाय. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची आणि ओम नर्मदेश्वर किरवली संघाला लागलेला हा मोठा झटका. 8 या धावसंख्येवर पहिला धक्का. कमरुद्दीन वो भी यहाँ पर आ चुके हैं. उनका भी स्वागत है. नमस्कार, स्वागत है आपका भी. अरे मुबीन शेठ पटेल और जब्बार शेठ पटेल यहाँ पर अभी अभी आए हैं. उनका भी स्वागत है. उनके पोते भी साथ में हैं. शेट्टू सभी है टीम हमारे आयोजन करता. फैसल इरबाज, सफान कोंगारी, सलमान पटेल, साद ताबिश, काफी अच्छी मेहनत है. मंगेचा बॉल फुल लेंथ होता. इकडे सुद्धा पेट करत गेलाय. डॉट बॉल संपूर्णपणे वर्चस्व आता मात्र गाजवल्या मॅच मध्ये. गाजवी एकाटपटात टीमनं पहिली 2 षटकं संपवलेत आणि फक्त 8च धावा काढू दिल्यात त्या किरवली टीमला. आणि एक फलंदाज बाद केलाय प्रशांत पाटीलला. सामना आता मात्र थोडासा अवघड होत जातोय. तो किरवलीसाठी शेवटच्या 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. नाही, नक्कीच थोडासा आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय तो किरवली संघ. कारण सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय दीपक एकाटपाडा संघाने घेतला आणि फलंदाजी करत असताना एक चांगला टार्गेट मात्र इथे उभा केलाय. 51चा टार्गेट. परंतु चेस करत असताना 2 षटकामध्ये फक्त 8 धावा, 1 विकेट. प्रशांत पाटील ज्याने जबरदस्त 2 सामन्यामध्ये खेळ केला होता परंतु तोच प्रशांतला मात्र लवकर माघारी पाठवला आणि आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये टाकलाय तो किरवली संघाला. किरवलीचे बरेच पाठीराखे आमचे ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाचे आणि स्वर्गीय नारायणशाही ग्रुप चषकाचे सर्व मॅनेजमेंट कमिटी देखील इथे आहे. आमचे मयूर पाटील असतील, कैलासदादा गायकर इथे आलेले आहेत, गुरुनाथ पाटील, बरेच मान्यवर इथे आहेत. आमचे अरुण शेठ पाटील लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. सदाशिव शेठ पाटील असतील, त्याचबरोबर आमचे अभिमन्यू शेठ पाटील, सुनील शेठ पाटील, ही सगळी मंडळी मात्र या सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत असेल. आमचे एकाटबाऱ्याचे प्रभाकर दादा गायकर, रामामा पाटील तिकडे आहेत, केशव रुपेकर आहेत, अंकुश रुपेकर आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. संजय म्हात्रे इनानपुरीचे हे देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. ओ जिशान आला आणि जिशानचं मात्र भव्य स्वागत झालंय. पहिलाच बॉलवर यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. नवनाथच्या बॅटमधून येतोय. आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार. वर 14 रन्स ऑन बोर्ड आणि प्रयत्न करावाच लागेल.
शेवटपर्यंत मात्र प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केले तरच मात्र तळोजा राईट स्पर्धेची मात्र एक ट्रॉफी नेता येईल आणि या ट्रॉफीसाठी मात्र हा सामना सुरू आहे. एका बाजूला एकटपणा आणि दुसऱ्या बाजूला किरवली आणि कोणता संघ मात्र एक ट्रॉफी निश्चित करेल. सुपर फाईट साठी अत्यंत महत्वाचा सामना आहे. दोनही संघ खर तर या ट्रॉफी साठी झगडतात आणि पाहूया कोणता संघर्ष मात्र आज विजयाकडे नेणारा असेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉंग ऑन कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. जास्त काही हाताला लागणार नाही. हा सामना जिंकायचा म्हटला तर मोठे स्ट्रोक सातत्यानं खेळावे लागतील. आता मात्र किरवली टीमला धावसंख्या झाली ती 15 धाबा. शेवटच्या 10 बॉलमध्ये 6 षटकारांची गरज असेल. 36 करायच्या आहेत आणि काहीतरी कारनामा करावा लागेल. थोडासा ऐतिहासिक काहीतरी करावं लागेल या मैदानावर आणि नक्कीच पाहूया आजची नाईट ही स्पेशल नाईट कोणत्या टीमसाठी असेल, कारण बक्षीस प्राप्त होण्याची संधी आहे. हा सामना डिसायडर मॅच आहे. ओ सैफीचा बॉल हवेत आहे. इकडे मात्र स्क्वालिकला फिल्डर गेलाय. दुसऱ्या धाबेसाठी सरसावलेत आणि या 2 धाबा पूर्ण होतील. प्रॉपर टाइम झाला नव्हतं. कदाचित बॅटच्या वरच्या हिश्श्यात लागला असेल आणि त्याचमुळे प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. संख्येचा स्ट्रोक 2 धाबा. मेथी टीमची टोटल 17 वर. शेवटचे 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल मध्ये 34 धाबांची गरज आहे. या 3 बॉल मध्ये काही झालं तरी 2-1 मोठे फटके लगवावे लागतील. निदान 2 मोठे षटकार. त्याशिवाय मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये प्रतिकारच करता येऊ शकणार नाहीये. तेच करावं लागेल. प्रेशर थोडस आहे जिशानवर सुद्धा. पहिल्या 2 बॉलर्सनं कमाल केले एकटपाडा टीमच्या. साहिल गायकरनं 5, मंगेश गायकरनं फक्त 3 धाबांचं षटक टाकलं आणि पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 8 धाबा दिल्यात आणि त्याचमुळे किरवली संघ मात्र बराच मागे पडलाय. परंतु तरी सुद्धा क्रिकेट आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये आणि त्यासाठीच तुम्हाला प्रयत्नरत राहावा लागेल. चांगला बॉल फुल लेंथ खोलात टाकला होता सैफीनं. इकडे मात्र असे चेंडू पडले तर फार कठीण होईल किरवलीसाठी. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा आणि जिशानला हेच करायचं आहे. मोठा फटका खेळू द्यायचा नाहीये आणि हा सामना जणू असाच आहे. मोठे फटके वाचवले आपोआपच एकटपाडा संघ सुपर 5 कडे वाटचाल करेल आणि तेच करायचं आणि बरोबर एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. 18 धाबा झाल्या धाव फलकावर. 8 बॉल मध्ये 33. काही झालं तरी नवनाथ गायकरला हे 2 मोठे फटके खेळावे लागतील. सर्व शक्ती एकटवावी लागेल. हा चेंडू इकडे मात्र अपील. इकडे फॉलो थ्रू मध्ये सापडला. इकडे कदाचित या सिरीज पंचांचा रेफर करण्यात आला. इकडे मात्र तिसऱ्या पंचांकडे ही मागणी करण्यात आली. पाहूया एक्झॅक्टली काय झाले. परंतु प्रथम दर्शनी जो जल्लोष पाहायला मिळतो एकटपाडा संघाच्या सगळ्या खेळाडूंचा आणि यावरून मात्र असंच दिसतंय कदाचित इकडे मात्र थोडीशी धोक्याची घंटा वाजत असावी ती किरवली टीम साठी आणि फलंदाज बाद आहे. इकडे मात्र क्रीज सोडावी लागेल. नवनाथ गायकरला पाहू शकता आपण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही क्षणचित्र. दूध का दूध पाणी का पाणी. बराच शॉट राहिला. पुन्हा पहिल्यांदा पुढे गेला होता. पुन्हा मागे फिरताना मात्र नाही पोहोचू शकला आणि हा सामना मात्र अवघड करत नवनाथ गायकर पॅव्हेलियनकडे परतलाय. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड रिमेनिंग 7 असं इक्वेशन मॅच मध्ये. थोडस टेन्शन मात्र आमच्या ऑफिशियल स्कोरर गुलशन यांच्या चेहऱ्यावर सुद्धा. सागर पाटील नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 33 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. परंतु पाहूया इकडे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला खर तर 2 षटक. सुपर 10 ची लढत. ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधुंद करणारा फटका. आल्या आल्या सागरच्या बॅटमधून येतोय षटकार.
शेवटच्या बॉलवर आलेला षटकार सागरच्या बॅटमधून आणि आता मात्र अंतर राहिलंय 6 बॉलचा खेळ शिल्लक 27 धावांची गरज आहे 27 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 6 असं इक्वेशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय काही घडू शकतो क्रिकेट हा खेळच असा आहे कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी आणि अनसर्टनिटी या खेळामध्ये तुम्हाला निश्चितच नेहमीच पाहायला मिळते आणि तीच अनसर्टनिटी बऱ्याच वेळेला मात्र संपूर्ण क्रीडा रसिकांसाठी मात्र एक वेगळी पर्वणी देत असते कारण अनिश्चितता म्हटली या खेळामधली आणि ती अनिश्चितता पाहण्यासाठीच मोठ्या संख्येनं खरं तर क्रीडा रसिक एकवटतात या मैदानावर आणि त्याचप्रमाणे तेवढ्याच लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होते महाराष्ट्रामधील एक नामवंत प्रख्यात समालोचक मच्छिंद्र पाटील सर रोहिंजण यांचे या ठिकाणी शुभागमन झाले त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो आणि तळोज आणि मच्छिंद्र पाटील आणि संदीप पाटील सर म्हटलं की एक वेगळं इक्वेशन्स ओ इकडे मात्र नाही प्रॉपर कनेक्ट झाला ओ डायरेक्ट हिट आणि कदाचित इकडे सुद्धा धोक्याची घंटा वाजले किरवली टीम साठी आता मात्र उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येत आहेत कारण आता मात्र शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता पाच बॉल 27 धावांची गरज आहे 27 रिक्वायर्ड रिमेनिंग 5 इक्वेशन 4 षटकार 1 चौकार मारावा लागेल शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि अशक्य प्रास आव्हान मात्र होऊन बसले आता मात्र सुपर 10 चा मुकाबला इथून मात्र जिंकणारा संघ सुपर 5 साठी आगेकूच करेल आणि तो संघ मात्र कोणता असेल सध्याच्या घडीला आपण बघितलं तर एकटपणा टीम मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाईड यॉर्करचा प्रयत्न आबा भन्नाट वाईड यॉर्कर स्नेहांकितनं मात्र इकडे प्रभावित केलंय डॉट बॉल आणि संपूर्णपणे या बॅचवर आता मात्र प्रभुत्व गाजवलंय ते गावदेवी एकटपणा टीमनं सुपर बॉलिंग काय गोलंदाजी केले सुरुवातीला 51चा चेस होता असं वाटलं होतं किरवली संघ शेवटपर्यंत लढा देईल पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 8 धावा आल्या आणि तिकडेच मात्र मोठा मागे पडला होता किरवली संघ स्नेहांकित गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर ठेवला होता हा चेंडू आणि त्याच कारणास्तव पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत 26 धावांची गरज आहे 26 रिक्वायर मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र बाद झालाय यस आमचे फैज आबाजी आणि अकिब पटेल चे ओव्याचे उद्योजक सन्माननीय सलीमभाई पटेल यांचे सुपुत्र अकिब शेठ पटेल यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे तर अकिब या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत है यस तो SMI टेक के डायरेक्टर सन्माननीय शमशुद्दीन पटेल साहब यहाँ पर कुछ देर में तशरीफ लाने वाले हैं जवाहर शेठ पटेल ने यहाँ पर बिल्कुल अभी जानकारी दी SMI टेक के डायरेक्टर मैनेजिंग डायरेक्टर सन्माननीय शमशुद्दीन पटेल साहब कुछ ही देर में यहाँ पर तशरीफ रखने वाले हैं उनका भी स्वागत रहेगा चला बामणडोंगरी टीम पेट संघ इथे उपस्थित झालेला आहे संपूर्णपणे इकडे मात्र एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळते मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना गावदेवी एकटपणा संघ औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल 2 चेंडू शिल्लक आहेत तशी निम्म्या धावा झाल्यात निम्म्या धावा अजूनही करायच्यात सारसेसे पेट संघाला ज्याने पुरस्कृत केलेला आहे वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया या संघाचे ओनर सन्माननीय
वसीम भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम वसीम भाई, स्वागत आहे आपका. फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाते सध्याच्या घडीला. बॅच मध्ये गडद पराभवाच्या छायामध्ये टीम ओम नर्मदेश्वर गावदेवी गिरवली. स्नेहांकित रुपेकर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि गावदेवी एकाटपणा टीम मात्र मोठ्या विजयाकडे. फुल टॉस आहे इकडे, मात्र ऑन साईडला नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. इकडे रन्स मिळतील. 5 धावा टोटल, चौकार आलाय आणि या 5 धाब्यानं थोडासा विजय लांबवलाय गावदेवी एकटपणा टीमचा. फ्रीडचा बॉल सुरू असेल, थोडस पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मात्र किरवली संघ करू शकतो फार फार तर. बाकी या मॅच मध्ये फारसं काही राहिलेलं नाहीये. संपूर्णपणे एकतर्फी लढत. काय परफॉर्मन्स दिलाय एकटपणा टीमनं सुपर 10 मध्ये. आज समोरच्या दिशेला ड्राईव्ह, इकडे मात्र मोठा फटका. षटकारानं सांगता, परंतु Z211 ट्रॉफी तळोजा नाईट स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालाय. गावदेवी एकटपणा टीम क्वालिफाय करते. वेलप्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम एकटपणा. चला बामणडोंगरी टीमला सूचना आहे बघा, आपण यायचं टॉस साठी लगेचच. तेजस म्हात्रे, चला आपल्याला कालच सांगितलं होतं की फक्त या 2 टीम आहेत. चला पेट टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत जवाहर शेठ पटेल आमचे, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. कारण मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की फक्त 2 सामने असतील, त्यानंतर लकी ड्रॉ असेल आणि 4-4 षटकांचे सामने कधी संपतील सांगता येत नाहीये, परंतु तुम्हाला समजायला पाहिजे ही गोष्ट. चला तेजस म्हात्रे, आपण